नमस्कार. आजचा विषय आहे ज्ञान कसे मिळते, मुक्ती कशी मिळते आणि वैराग्य म्हणजे नेमकं काय. राजा जनकांनी अष्टावक्र मुनींना एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न विचारला. हे प्रभू, ज्ञान कसे प्राप्त होते, मुक्ती कशी मिळते आणि वैराग्य कशाने येते. अष्टावक्र म्हणतात, ज्ञान म्हणजे फक्त माहिती नाही, खरे ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, स्वतःला ओळखणे. बाकी सर्व माहिती किंवा सूचना आहे हे बाह्य आहे. म्हणजेच काय, तर बाह्य ज्ञान आहे. कारण असे विज्ञान मनुष्याला बाहेरून प्राप्त होते, पण आत्मज्ञान हे आपल्या अस्तित्वाचे मूळ आहे. हे संपूर्ण विश्व चैतन्याने भरलेले आहे आणि ते चैतन्य म्हणजेच आत्मा आणि ब्रह्म. जेव्हा माणूस हे जाणतो की मी शरीर, मन, बुद्धी किंवा अहंकार नाही, तर मी शुद्ध आत्मा आहे, तेव्हा त्याला खरे ज्ञान प्राप्त होते. आणि या ज्ञानामुळे काय होते, तर मन शांत होते, भ्रम नष्ट होतो आणि माणूस साक्षीभावात राहू लागतो. तेव्हाच तो संसाराच्या बंधनातून मुक्त होतो. हीच खरी मुक्ती आहे. आता वैराग्य म्हणजे काय. बहुतेक लोकांना वाटते की वैराग्य म्हणजे संसार सोडून जंगलात जाणे, पण अष्टावक्र सांगतात वैराग्य म्हणजे संसारातून पळ काढणे नाही, तर संसारातील आसक्ती सोडणे आहे. बंधन संसारात नाही, बंधन आहे आपल्या आसक्तीत. आणि आसक्तीचे मूळ आहे अहंकार. जोपर्यंत अहंकार आहे तोपर्यंत इच्छा, वासना, मोह निर्माण होतात आणि माणूस कर्माच्या जाळ्यात अडकतो. जर तुम्ही संसाराकडे धावलात तर तुम्ही परमात्म्यापासून दूर जाता, आणि जर तुम्ही परमात्म्याकडे वळलात तर तुम्ही आपोआप संसारातून मुक्त होता. त्यामुळे वैराग्य म्हणजेच दृष्टिकोन बदलणे, आपला ॲटिट्यूड चेंज करणे. आता यामध्ये इम्पॉर्टंट ट्रूथ काय आहे, तर ज्ञानाशिवाय मुक्ती मिळू शकत नाही आणि वैराग्याशिवाय ज्ञान मिळू शकत नाही. म्हणूनच जीवनाचा अंतिम उद्देश आहे आत्मज्ञान आणि मुक्ती. जर तुम्हाला असेच गहन आध्यात्मिक ज्ञान समजून घ्यायचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढच्या भागात आपण जाणून घेऊयात मन आणि आत्मा यांच्यातील खरा फरक. धन्यवाद.